नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर, सत्याचा पहारेकरी. आज झेंडेगेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत कत्तलखान्यांवर हातोडा फिरवण्यात आलाय. आपण पाहू शकता माझ्या या बाजूला मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. 2 दिवसांपूर्वी कोटला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले होते. त्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अक्षरशः रस्त्यावरच ठिय्या दिला. मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना देखील या प्रसंगी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि आयुक्तांसह प्रशासनाला धारेवर धरलं. मात्र दुसऱ्याच दिवशी आयुक्तांनी या परिसराची पाहणी केली आणि आज अनधिकृत या कत्तलखान्यांवर हातोडा फिरवण्यात आलाय. याबरोबर आता आपल्या बरोबर सुरेश इथापे आहेत, जे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहेत. सर, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात आज अवैध कत्तलखान्यांवर हातोडा फिरवण्यात आलाय. हो, 2 दिवसापूर्वी नगर पुणे राज्यमार्गावर जनावरांचं मांस पडलेलं आढळलं. त्यामुळे शहरातील आणि बाहेरील लोकप्रतिनिधींनी रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्यांनी मागणी केलेली होती. आणि यापूर्वीही पोलीस प्रशासनाकडनं अनेक वेळा धाडी टाकून या झेंडेगेट परिसरामध्ये अवैध कत्तलखाने चालू असल्याचे निदर्शनास आलेलं होतं आणि अनेक गुन्हेही रेकॉर्डवर दाखल झालेले आहेत. असं असताना आणि महानगरपालिका हद्दीमध्ये कुठेही अधिकृत कत्तलखाने नसताना गोवंश, जनावरे आणि इतर प्रकारे जनावरांची हत्या केली जात होती. यासाठी काल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही पाहणी केली होती आणि आमच्या वस्तुस्थिती निदर्शनास आली की या ठिकाणी जनावरांची कत्तल अवैधपणे केली जात आहे. याचे आम्हाला पुरावे सुद्धा आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने या झेंडेगेट परिसरातील अनधिकृत कत्तलखान्यावरती कारवाई आज सकाळपासून सुरू आहे आणि कारवाई अशी सातत्याने पुढे सुरू राहणार आहे. नक्कीच. धन्यवाद सर, डिजिटल अहिल्यानगरला आपण ही सगळी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.